बाहेर आहे कंटिन्यू 2 दिवस पाऊस, त्यामुळे शाळेला दिलेली आहे सुट्टी. सुट्टी असल्यामुळे दिवसभर मुले घरात असतात आणि घरात असले की त्यांची खाण्याची किचड 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 चालूच असते. नमस्कार, मी सोनाली. आज मी घेऊन आलेली आहे चटपटीत अशी मसाला पापडी चाट. एकदम चटपटीत मसालेदार अशी चाट बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. थोड्याशा लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी पुंगळ्या किंवा पापड्या म्हणू शकतो त्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी डाळिंब घेतलेले आहे. त्यासोबत चटपटीत म्हणून चाट मसाला घेतलेला आहे. कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो आपण चिरून घेणार आहोत. एकदम बारीक बारीक चिरायचं आहे. लहानपणी मला पापडी आणि आईस्क्रीम खूप आवडायचं. ही रेसिपी करता करता माझ्या लहानपणीच्या आठवणीला उजाळा मिळाला. तर तुम्हाला आवडती का पापडी? आणि कोण कोण शाळेमध्ये पैसे फक्त पापडीसाठी आणि आईस्क्रीम साठी घेऊन जायचं त्यांनी कमेंट मध्ये सांगा. गप्पा मारता मारता मी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आपण आता हे तळून घेऊया. कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल कडक गरम झालेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी मी त्यामध्ये थोडासा तुकडा टाकलेला आहे. तेल आपलं व्यवस्थित कडक गरम झालेलं आहे. त्या पापड्या टाकायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत. पापड्या काढण्यासाठी मी अशा चाळण्याचा वापर करते, जेणेकरून त्यामधील सर्व उरलेलं तेल हे नितळून जाईल. याचप्रमाणे मी सर्व पापड्या तळून घेत आहे. बघा मस्त फुलतायत आणि अशा या पापड्यातील सर्व तेल नितळून घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त तेलकट होणार नाही. सगळ्या पापड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत, एकदम कडक झालेल्या आहेत. याची रेसिपी खूप मस्त होणार आहे. असं पसरट भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला पुढची प्रोसेस करण्याला सोपे जाईल. आता या पापड्या शिफ्ट केल्यानंतर याला असं हाताच्या साह्याने किंवा तुम्ही मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही, एकदम भुगा नाही, थोडस मोठं मोठं ठेवायचं आहे. मी हाताच्या साह्यानेच असं हे बारीक भुगा करून घेते. आवाजावरूनच आपल्याला कळत आहे की आपल्या पापड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व पापड्या बारीक करून घेतलेल्या आहेत. बघा मस्त रंगीबिरंगी पापड्या एकदम मिक्स झालेल्या मस्त दिसत आहेत. तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मी कांदा कुस्करून घातलेला आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोमुळे आपल्या चाटची चव खूप मस्त लागते. त्यानंतर मी त्यामध्ये डाळिंब टाकलेला आहे. जर तुमच्याकडे डाळिंब उपलब्ध नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर मी शेंगदाणे असे तळून घेतलेले आहेत आणि अशी त्याची सालं काढून घेतलेली आहे, ते टाकून घ्यायचं आहे. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल मिर्च पावडर मी तुमच्या आवडीनुसार स्पायसीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चुटकीभर हळद, चाट मसाला घालायचा आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त भूक नाही पण थोडंसं असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटतंय, त्यासाठी 5 ते 7 मिनिटात आपण ही रेसिपी तयार करू शकतो. आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटच्या साहाय्याने यावरती असं झाकून ठेवून त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्लेट झाकल्यामुळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं. पहा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली चटपटीत मसालेदार पापडी चाट खाण्यासाठी तयार झालेली आहे. इव्हनिंगला तुम्ही चहा सोबत मस्त एन्जॉय करू शकता. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.